कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अन्नपूर्णा आजी देवीच्या त्या देवघरामध्ये पूजा वगैरे करत असते आणि तेवढ्यात पार्वती मोबाईल घेऊन येते आणि म्हणते की अन्नपूर्णा मॅडम तुम्हाला कमळीचा फोन आलेला आहे। तेव्हा अन्नपूर्णा मॅडम फोन घेते आणि बोल ना कमळी असं म्हणते, तर कमळी खुश होत म्हणते की अन्नपूर्णा मॅडम आजी हे बघा आज मात्र तुमच्या व्रताचा एक खूप मोठं फळ मिळालेलं आहे, कारण आज मी आपल्या कॉलेजमध्ये तर नाही परंतु अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आलेली आहे। तेव्हा अन्नपूर्णा आजीला फारच आनंद होतो, आनंद अश्रू डोळ्यामधून येतात आणि अन्नपूर्णा आजी म्हणतात की बाळ हे बघ अगं यामध्ये माझं काही नाही, सगळं काही हे श्रेय तुझं आहे। त्यावरती कमळी विचारते की आजी पण तुमच्या आवाजाला काय झालं, तुम्ही असं का बोलतात? तेव्हा आता आजी मनात विचार करते की हिच्यासाठी मात्र आज तिचा आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे हिला काही सांगायला नको। तेव्हा ती थोडीशी गप्प राहते, तर कमळी पुन्हा विचारते की आजी काय झालं, तुम्ही का गप्प बसलात? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं काही नाही मी बरी आहे। कमळी विचारते की तुम्हाला खरंच बरं वाटतं का, मी येऊ का तिकडे? थांबा मी येते तिकडे। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही अगं कमळी मी खरंच ठीक आहे, तुझ्यासाठी मात्र आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंद साजरा कर। तेव्हा आता कमळी म्हणते की आजी अहो आनंद तर खूपच झालेला आहे, हा आनंद मात्र माझे आई आणि आबा यांच्यासोबत साजरा करायचा आहे, म्हणून मी ठरवलं की गावाकडे काही दिवस जाऊन येतो। मुंबईला आल्यापासून त्यांची आणि माझी भेटच नाही, आजी मी जाऊ का गावाकडे असं विचारते। तेव्हा अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी असतं। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी रडत असते आणि मनात म्हणते की अगं कमळी मला खूप वाटतं की तू माझ्या जवळच राहावं, वाटतं की तुम्हाला सोडूनच जाऊ नये, अगं तुला तुझ्या आईला भेटण्यापासून मी कसं थांबवायचं? तेव्हा आता कमळी परत विचारते की आजी अहो मी जाऊ का गावाकडे? तेव्हा अन्नपूर्णा आजी मात्र आपल्या छातीवर हात ठेवत म्हणते की हो जा तू, मन नसताना सुद्धा आता जाऊ नये असं म्हणते। तू तुझ्या आई बाबांना भेटू नये आणि जर तुला तिकडे काही गेल्यानंतर लागले कसली अडचण आली हक्काने मात्र या आजीला फोन कर। आता हे सर्व बोलत असताना अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी असतं। तेव्हा आता कमळी म्हणते की हो आजी नक्की करेल, परंतु तुम्ही सुद्धा काळजी घ्या, फोन ठेवते। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो तू सुद्धा स्वतःची काळजी घे, परंतु आता अन्नपूर्णा आजीच्या डोक्यावर एक दडपण असतं, तिने देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात बाबांसाठी। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आजी रडत आहे, परंतु कमळी विचार करते आजींचा आवाज असा का वाटत होता, नक्की काय झालं असेल, नक्की त्यांना काहीतरी टेन्शन आहे असं वाटत होतं, घरी सगळं ठीक तर असेल ना असं ती विचार करते। त्यानंतर नयनतारा आता पुढे जात असते, पण ऋषी कमळीच्या हाताला धरतो आणि तिला नयनताराकडे घेऊन येतो। आई असं म्हणतो तर नयनतारा मागे वळून थांबते आणि बघते तर काही ऋषी आणि कमळी या दोघांचा हातामध्ये हात असतो। नयनतारा त्या हाताकडे पाहत असते आणि तेवढ्यात ऋषी आता 1 मिनिट म्हणून निंगीला आवाज देतो। निंगी आता औक्षणाचं ताट घेऊन येते आणि नयनताराला म्हणते की मॅडम तुम्ही म्हटलं होतात की कमळीला तुम्ही ओवळणार आहात म्हणून। तेव्हा नयनताराला मात्र तिच्या शब्दाची आठवण होते। नयनतारा आता ते सगळं काही आठवून खाली पाहत असते। तेव्हा नयनताराला मात्र ऋषी आणि कमळी यांच्या साखरपुड्याचा क्षण आठवतो। त्यामध्ये आता जे सत्य समोर आलेलं असतं, तेव्हा नयनतारा कमळीला जे काही बोललेली आहे मला खोटी आणि विश्वासघातकी माणसं अजिबात पटत नसतात असं जे म्हटलेले आहे ना, ते सगळं काही आता नयनताराला आठवतं। सगळं आठवून मात्र आता नयनतारा ते औक्षणाचं ताट हातामध्ये घेते आणि तेवढ्याच समोरून अनिका आणि तिच्या मैत्रिणी येतात, हे सर्व त्या बघत असतात। शेवटी नयनतारा मात्र आता स्वतः कमळीचं औक्षण करत असते। अनिकाला हे सर्व बघून आता खूपच जळफाट होतोय। तेव्हा आता कमळी खूप खुश होते। कमळी म्हणते की तुम्ही आज मला ओवाळलं, खरंच हे माझं नशीब आहे, मला फार आनंद झालेला आहे। आणि तेव्हा कमळी आता नयनताराच्या पाया पडते। तेव्हा आता नयनतारा म्हणते की मी तुला ओवाळलं, परंतु तरी सुद्धा माझ्या मनामध्ये असणारं तुझ्याविषयीचं मत आहे ते कधी बदलणार नाही, हे मी तुला सांगून ठेवते। ती ऋषीकडे रागाने बघत मात्र आता नयनतारा तोरतच तिथून निघून जाते। तेवढ्यात नयनताराला समोर अनिका दिसते। अनिकाकडे रागाने बघत मात्र नयनतारा तिथून निघूनच जाते। त्यानंतर मात्र इकडे कमळी आणि सगळेजण मात्र मस्त ढोल ताशाच्या तालावर नाचत आहे, सगळेजण डान्स करत असतात। आणि तेवढ्यात निंगीची आता एक मामाची मुलगी आहे, ती आता मुंबईला आलेली आहे। निंगी तिला पाहते आणि खूपच खुश होते आणि कमळीला आवाज देते की कमळे अगं बघ ना ही माझ्या मामाची मुलगी आहे, अगं ही मुंबईमध्ये नवीन आहे आणि हिला राहायला सोय नाही, त्यामुळे हिला हॉस्टेलवर घेऊन जावं लागेल। कमळी म्हणते की ठीक आहे चालतं की, अगं तू नको टेन्शन घेऊ, तू चल आमच्या सोबत। आणि हे बघ तू निंगीच्या मामाची मुलगी जरी नसते ना तरी सुद्धा आम्ही तुझी मदत केली असती। हे बघ अगं जेव्हा आम्ही मुंबईला आलो होतो तेव्हा अशीच मदत मात्र आम्हाला सुद्धा कोणीतरी केली होती। तेव्हा आता निंगीच्या मामाची मुलगी थँक्यू बोलते। आता ह्या तिची बॅग वगैरे घेतात आणि तिला हॉस्टेलवर घेऊन येतात, बसायला खुर्ची वगैरे देतात आणि म्हणतात की हे बघ काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी बिनधास्त राहायचं,
आता ही तुझी हक्काची जागा आहे असं समज, ती काही लागलं तर नक्की सांग. तेव्हा आता कमळी ही तिची बॅग वगैरे ठेवते, तिला पाणी वगैरे घ्यायला जाते आणि तेवढ्यात मात्र तिच्या मामाची मुलगी निंगीला म्हणते की खरंच अगं तुझी मैत्रीण किती चांगली आहेस ग, आम्ही मात्र असं पहिल्यांदा भेटलो असं वाटतच नाही. तिच्याकडे बघू निंगी आता खुशच म्हणते की अगं ती कमळी आहे, स्वतःच्या अगोदर दुसऱ्याचा विचार करत असते. तेव्हा तिची मामाची मुलगी म्हणते की अगं गावातील प्रेमळपणा बघ ना, अगं शहरात तरी आली तरी सुद्धा बदलले नाही, बघ किती गावाकडचा विचार करते. तेव्हा निंगी म्हणते की हो, आणि तेवढ्यात कमळी तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि तेवढ्यात मात्र आता ही पाणी पिणार तोच लगेच आता कमळीच्या मैत्रिणी भूत भूत म्हणून ओरडतच येतात. कमळी आणि निंगी खूप घाबरतात आणि तिची मामाची मुलगी सुद्धा. नक्की काय झालं म्हणून कमळी बाहेर येते आणि बघते तर काय तिच्या मैत्रिणी धावत तिच्याजवळ आलेले असतात. कमळी त्यांना विचारते की अगो काय झालं. तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगो भूत, आम्ही त्या भिंतीवर सावली पाहिली आणि नंतर अचानक ती नाहीशी झाली, आम्ही मात्र भूत बघितलं. आता भूत म्हणल्यानंतर निंगीच्या मामाची मुलगी आणखीनच घाबरते. कमळी म्हणते की अगं भूत वगैरे काही नसतं, मामा मी बघून येते, परंतु त्या कमळीला नको नको करत असतात. कमळी आता ऐकत नाही. कमळी न घाबरता पुढे येते. तेव्हा आता कमळी जाऊन येते आणि म्हणते की बघितलंस का, तिकडे कोणीही नाही, उगाच काय आपलं भूत भूत करता, भूत वगैरे काही नसतं, मनाचा सर्व काही खेळ असतो. मात्र निंगीच्या मामाची मुलगी म्हणते की नाही कमळी, अगं आमच्या गावात सुद्धा तुंबडचं भूत आलेलं आहे. कमळी म्हणते की काय बोलतेस, तुंबडचं भूत. कमळी म्हणते की अगं बघितलंस का, मी तिकडे जाऊन आले, तिकडे कोणी सुद्धा नाही, भूत वगैरे काही नसतं, तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. तेवढ्यात मात्र कमळीच्या मैत्रिणींना पुन्हा तिथे सावली दिसते. आता सावली दिसल्यानंतर त्या पुन्हा भूत भूत करतात, खरंच भूत आहे असं म्हणतात. तेवढ्यात कमळी येते तर तेथे तिला ती सावली दिसते आणि लगेच मात्र कमळी आल्यानंतर पळून तो जो काही मुलगा आहे तो पळून जातो. कमळीच्या लक्षात येते. कमळी आता सगळ्यांना शांत राहायला सांगते. कमळी मात्र आता त्या वल्लीवरची एक रग उचलते आणि सगळ्यांना शांत राहायला सांगून तिच्या मागे यायला सांगते. सगळ्या मुली खूपच घाबरलेल्या असतात आणि तेवढ्यात मात्र आता कमळी आणि निंगी मात्र त्या मुलाला पकडतात. तेव्हा आता तो मुलगा घाबरतो आणि मला सोडा, मी भूत वगैरे नाही असं म्हणतो आणि आता गजऱ्याला पुढे बोलवतो. आता ही निंगीची मामाची मुलगी पुढे येते आणि तो म्हणतो की ही माझी गर्लफ्रेंड आहे, आम्हाला गावाकडे भेटता येत नव्हतं म्हणून आम्हाला इकडे हॉस्टेलला यावं लागलं. मग कमळी त्यांना विचारते की असं लपून काय होणार आहे. त्यावरती आता तो मुलगा म्हणतो की आमच्याकडे ऑप्शन नव्हतं, आमच्या गावामध्ये डेंजर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आता हे तुफडचं ते भूत आहे, तर ते त्याची भीती निर्माण झालेली आहे. निंगी आता घाबरूनच विचारते की म्हणजे खरंच तुमच्या गावामध्ये भूत आहे का. तेव्हा आता हा मुलगा म्हणतो की हो, 5 जून पासून कधीही तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन बघा, तुम्हाला नक्कीच दिसेल. आता ही तुंबडचं भूत नक्की आहे तरी काय. त्यानंतर आता इकडे सरू काकीकडे मात्र ही अंजली आलेली असते गोळ वगैरे मागायला आणि तिला आवाज येते की सरे, ए सरे आहे का घरामध्ये. आता सरू धावतच येते आणि काय ग अंजय तू आलीस आता या वेळेला. अगं माझा गोळ संपला होता म्हणून आले तुझ्याकडे मागायला, अगं जरा दे ना असेल तर. सरू काकी म्हणते की अगं त्यात काय इतकं, अगं लगेच घेऊन येते, बस तोपर्यंत. तेव्हा आता अंजी म्हणते की अगं मला तसं तर बसायला वेळ नाही, परंतु मला सांग अगं आपली कमळी कधी येणार आहे. नाही म्हटलं तरी वर्ष झालं पोरीला जाऊन आणि म्हणून म्हटलं की तुला विचारावं. तेव्हा आता सरू काकी म्हणतात की येईल ग, आता तिचा निकाल लागेल, येईल असती. आणि बघ ना अगं मला वेगळीच काळजी वाटते, आबा गेल्याचं तिला काहीच माहिती नाही आणि बघ ना अगं वर्ष श्राद्ध आलेलं आहे, आता ती जर आली तिला सगळं माहिती झालं तर काय होईल बरं. किंवा आता ही अंजली म्हणते की अगं सरे बघ ना तिच्या वयाच्या मुलींची लग्न झालेली आहेत आणि तू किती दिवस तिला असं घरात बसून ठेवणार आहेस, त्यामुळे तू लग्नाचा भार लवकरात लवकर उडून टाक. आणि तुला माहिती नसेल शहरात आता मुलं आणि मुली एकत्र शिकतात, मैत्री वगैरे करतात आणि जर ती कोणाच्या नादाला लागली तर तू काय करणार आहेस बरं. तेव्हा आता सरू काकी म्हणतात की नाही ग माझी कमळी तशी नाही. तेव्हा मात्र आता ही अंजली म्हणते की अगं आपल्या कमळीवर विश्वास आहेच, पण पोरांचं काय घेऊन बसली तू, कोणीतरी फूस लावली आणि थेट लग्न करून घरात जर आणलं तर तू काय करणार आहेस बरं. त्यानंतर मात्र निंगी आणि कमळी दोघी आता आपले कपडे वगैरे आवरून बॅग भरत असतात कारण गावाकडे जायचं असतं. तर निंगी म्हणते की अगं मी काही केळीचे चिप्स वगैरे बंड्याला आणायला सांगितलेत, आबांना फारच आवडते. आणि तेवढ्यात बंड्या मात्र सगळं काही घेऊन येतो आणि म्हणतो की काय ग निंगे तू सगळ्या हॉस्टेलला पार्टी देणार आहे की काय, इतकं कशाला मागवलंस बरं. निंगी म्हणते की अरे आम्ही सकाळीच गावाकडे निघणार आहेत, त्यासाठीची तयारी सुरू आहे आणि आता आम्ही जेव्हा गावाकडे जाऊ तेव्हा सरू काकी आणि आबा यांना कमळीचा निकाल सांगू. कमळी विद्यापीठात पहिली आली असं म्हटल्यानंतर
म्हटल्यानंतर आबांना हे ऐकून खूपच भारी वाटेल. तेव्हा कमळी म्हणते की अरे बंड्या बघ ना, केव्हा जाते आणि आबांना कडकडून मिठी मारते, असं झालेलं आहे बघ. आणि बंड्याला मात्र आता काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तो म्हणतो की कमळे निंगे अगं आता लगेच कुठे जातात. बंड्या आता असं म्हटल्यानंतर कमळी म्हणते की बंड्या तू काय बोलतोस, अरे निकाल लागला आणि आम्ही निकाल लागल्यानंतर जाणारच होतो. बंड्या आता मुद्दाम खोटं बोलतो. बंड्या म्हणतो की रात्री गावाकडे जाणारी एसटी आहे तर ती बंद झाली. कमळी म्हणते की अरे मग प्रायव्हेट कोणती तरी बस असेल बघ ना, दुसरी गाडी बघ ना एखादी, आम्ही नक्की जाणार आहोत. काही झालं तरी मला गावाकडे जावंच लागेल. एकतर ते स्वप्न पडल्यापासून मला खरंच आबांची खूप काळजी वाटते. बघ रे बाबा काहीतरी बघ. तर बंड्या म्हणतो की ठीक आहे बघतो, असे बोलून बंड्या आता बाहेर निघून जातो. तर निंगी आता कमळीच्या हातामध्ये तिचं सर्टिफिकेट वगैरे देते आणि म्हणते की बघ. कमळी म्हणते की हो. आबा मात्र उद्या हे सगळं काही बघून खूपच खुश होतील. बंड्या लगेच बाहेर आलेला आहे आणि ऋषीला फोन करतो. ऋषी लगेच फोन उचलतो. बंड्या म्हणतो की काही करा पण ऋषी साहेब, कमळी अचानक मात्र आता गावाकडे निघालेली आहे. कमळी आणि निंगी सकाळी जाणारच आहेत. काही करा परंतु त्यांना थांबवा. त्यावरती आता ऋषी म्हणतो की अरे त्या तर असे अचानक जायला निघालेले आहेत आणि जर तिला गावाकडे गेल्यानंतर आबाबद्दल कळाले तर खूप मोठा धक्का तिला बसेल. बंड्या म्हणतो की हो ना, आणि ती म्हणाली की खरंच गावाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा आबांना रिझल्ट वगैरे दाखवायचा आहे. काही करा पण ऋषी भाऊ तिला खूप मोठा धक्का बसेल. तिला आता गावाकडे जायचं थांबवा. आणि तेवढ्यात मात्र आता बंड्या हा ऋषीशी बोलत असताना कमळी तिथे येते आणि कमळी म्हणते की बंड्या तू आता आबाबद्दल काय बोलला, ती आता विचारतच असते. ऋषीच्या कानावर कमळीचा आवाज पडतो. ऋषी सर आहेत का दे इकडे, म्हणून ती बंड्याच्या हातातून मोबाईल घेते. तेव्हा आता कमळी म्हणते की अहो ऋषी सर हे बघा, आता मला केव्हापासून गावाकडे जायचं आहे आणि हा बंड्या म्हणतो की एसटी कॅन्सल झाली आहे. आता ऋषी थोडासा अडखळत बोलतो आणि म्हणतो की हे बघ परवाचं तिकीट म्हणजे आहे, बघतो मी काही बुक वगैरे होतं की काय. आणि फोन ठेवल्यानंतर आता कमळी बंड्याला म्हणते की अरे तुला जर सुट्टी असती तर आपण तिघेही गेलो असतो. बंड्या म्हणतो की हो बरोबर आहे. त्यानंतर आता इकडे बाबा अजूनपर्यंत काही सापडलेले नाही. राजन घरी येतो. अन्नपूर्णा आजी धक्क्यानेच विचारते की राजन बाबा सापडले का. राजन नाही म्हणतो, पण हे बघ आई तू काळजी करू नकोस, बाबा नक्की सापडतील, मी पोलिसांना कळवलेले आहे. आणि तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मिस्टर राजन तुमच्या बाबाविषयी काहीतरी विचारायचं आहे असं म्हणतात. तेव्हा आता राजन इन्स्पेक्टर साहेबांना बसायला सांगतो. आता मला सविस्तर सांगा की नक्की काय घडलं आणि कसं घडलं. राजन म्हणतो की ठीक आहे सांगतोय. आणि राजन सांगायला सुरुवात करतो की बाबा घरामध्ये नाही, हे आम्हाला जरा उशिरा समजलं. आमचा एक नोकर आहे सुहास नावाचा आणि तो बाबांना नेहमी बाहेर फिरायला घेऊन जात असतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की बाबा त्याच्याबरोबर बाहेर फिरायला गेलेले आहेत, त्यामुळे तो सुद्धा दिसलेला नाही आणि बाबा सुद्धा दिसलेले नाही. म्हणून आम्ही सुहास जेथे जेथे बाबाला म्हणजे फिरायला घेऊन जात असतो तेथे सगळीकडे आम्ही शोधलं, परंतु आमचा हा नोकर आहे खूप जुना आणि विश्वासू आहे आणि तो मोबाईल वापरत असतो. आणि मी त्याच्या घरी सुद्धा जाऊन आलो, पण घरातल्यांनी सांगितलं तो अजून घरी नाही आलेला. आणि तेवढ्यात मात्र सुहासचाच फोन असतो. राजन फोन उचलतो तर सुहास रडतच म्हणतो की अहो सुहास बोलतोय, आपल्या आजोबांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. ऐकल्यानंतर राजनला धक्का बसतो. राजन म्हणतो की काय बोलतो सुहास, बाबांचा ऍक्सिडेंट झाला. तेव्हा अन्नपूर्णाला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. सुहास रडतच म्हणतो की मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलोय. आणि कुठल्या हॉस्पिटलला बाबा कसे आहेत असं विचारतो. तेव्हा सुहास रडतच म्हणतो की आयसीयू मध्ये आहे. डॉक्टर त्यांना चेक करतात तर राजन घाईने फोन ठेवतो निघालो म्हणून. अन्नपूर्णा आजी विचारते की राजन काय झालं, अरे कुठल्या हॉस्पिटलला आहे ते, बरे आहेत ना ते. आता राजन म्हणतो की आई चल. इन्स्पेक्टर साहेब, अन्नपूर्णा ही सगळेजण आता हॉस्पिटलला निघून येतात. त्यानंतर मात्र आता ऋषी हॉस्टेलला आलेला आहे आणि बंड्याला येऊन तो भेटतो. बंड्या म्हणतो की हे बघ ऋषी भाऊ, त्या दोघी सुद्धा आता तयार झालेले आहेत आणि कधीही ते आता गावाकडे जायलाच निघतील. तेव्हा ऋषी म्हणतो की त्यांना आता गावी जाता येणार नाही आणि तसंही मला तडकाफडकी तर इतकं काही सांगताच येणार नाही. आणि तिला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसणार आहे आणि या सगळ्यातून तिला बाहेर काढावं लागणार आहे आणि तिला सांगण्याचं गरजेचं आहे. त्यामुळे तू एक काम कर, बाहेर गुल्फीवाला आहे, तू तिला घेऊन तिकडे ये. तेव्हा आता बंड्या कमळीला घेऊन तिकडे येतो. तेव्हा कमळी ऋषीला म्हणते की ऋषी सर, मी मगासपासून पाहते की तुम्हाला नक्की काहीतरी बोलायचं आहे, पण नक्की काय बोलायचं आहे बरं. आणि हे बघ अगं ही गुल्फी मला फारच आवडते आणि लहानपणी जेव्हा ती कपड्यावर सांडायची तर आई मला ओरडायची. तेव्हा कमळी म्हणते की तुम्हाला आज सुद्धा ओरडा खावा लागणार आहे बहुतेक. आणि त्याच्या हातामध्ये कुल्फी असते आणि कमळी म्हणते की बघा ते सगळे डाग तुमच्या कपड्यावर पडलेले आहेत. कमळी रुमालने मात्र सगळी साफ करून घेते. तेव्हा आता कमळी ऋषीकडे पाहते आणि ऋषी कमळीकडे आणि म्हणतो की कमळी हे मात्र मला काही पटलं नाही, तू का कुल्फी खात नाही बरं. तर कमळी म्हणते की हे बघा जोपर्यंत मी गावाकडे जाऊन आबांच्या हाताने पेढा खात नाही तोपर्यंत मला गोडाचं तर काही खायचं तर नाहीच, पण खायचं तर बाजूलाच, परंतु मला जेवायचं सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही खाऊन घ्या, माझ्याकडून तुम्हाला ही ट्रीट असेल. तेव्हा ऋषी म्हणतो की नाही, तू असं काहीच करणार नाही. आणि ट्रीटचा काही संबंध. तर कमळी म्हणते की
अहो तुम्ही मला इतकी मदत केली परीक्षेमध्ये आणि मला गाईड केलं, सगळं काही समजावलं आणि त्यामुळेच मात्र मी पहिली येऊ शकले, त्यामुळे तुमच्यासाठी ही ट्रीट असेल. ऋषी म्हणतो की मी तुला गाईड केलं त्याचा तुला फायदा झाला. नवीन मात्र जे काही आता फ्रेशर्स स्टुडंट येतील त्यांना सुद्धा फायदा झालाच पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की तू त्यांना गाईड करावं. त्यामुळे तू कॉलेजवर ये आणि आपण सगळं काही व्यवस्थित करून घेऊयात. कमळी म्हणते की अहो हे बघा आता मात्र त्याचं आपण नंतर करूयात. नवीन ऍडमिशन होतील तेव्हा आता सगळ्यांना आपण व्यवस्थित समजावूयात, पण तोपर्यंत मात्र मी गावाकडे जाऊनच येते. तर ऋषी म्हणतो की बंड्या म्हटला की तेवढ्यात कमळी विचारते की बंड्या कुठे गेला. तर निंगी आणि बंड्या तिथे येतात. कमळी म्हणते की बघा हे दोघे आलेत. निंगी म्हणते की तुम्ही आम्हाला सोडून आईस्क्रीम खातात, आता मात्र मी 2 खाणार आणि लगेच आईस्क्रीम वाल्याला आईस्क्रीम मागते. ऋषी आता कमळीला म्हणतो की जे आता मी मुलांना प्रोत्साहन देण्याबद्दल तुला बोललो ती गोष्ट तू लक्षात ठेव. आणि तेवढ्यात ऋषीच्या मोबाईलवर फोन येतोय आणि तो फोन घेतोय किंवा नयनताराचा फोन असतो तर उचलत नाही तो. आणि कमळी म्हणते की हे बघा तुम्ही आता खरंच घरी जा, नाही तर तुम्हाला तुमच्या आईचा ओरडा खावा लागेल. ऋषी म्हणतो की ठीक आहे, पण ते मुलांना प्रोत्साहन देण्याचं काही विसरू नकोस आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी तुला गावी जाण्याची सोय करेल, तू काही करू नको, मी तुझी सोय करेल असे बोलून आता ऋषी निघून जातो. त्यानंतर इकडे अनिका तर रडत असते की ती गावच्या फर्स्ट आली आणि मी मात्र फेल झाले आणि हे सगळं त्या ऋषीमुळे झालेलं आहे असे रागिणीला म्हणत असते. तर रागिणी म्हणते की अनु बाळा शांत हो ग, हे बघ एकदाच मला दारू किंवा पॉइझन दे. तेव्हा रागिणी म्हणते की अगं कशाला हे आणि कशाला तू सुसाईड करण्याचा विचार करतेस. त्यावरती अनिका म्हणते की मला नकोय, ते गावछपच्या तोंडात ओतायचं आहे मला. तर रागिणी म्हणते की हे बघ तू विचार करू नकोस आणि ऋषीला कमळी आवडत असेल पण नयनताराला आवडते का, नाही ना. नयनतारा मात्र त्या कमळीचा अतिशय तिरस्कार करते. तर अनिका म्हणते की अगं ते सगळं अगोदर होतं, त्या नयनतारेने तिला जर स्वीकारलं तर मी काय करायचं तो सांग म्हणून अनिका खूपच चिडलेली असते. आणि ही ग्रॅनियनची कुठे गेली आहे. तर रागिणी म्हणते की अगं ते एका मिशनवर गेलेली आहे. अनिका विचारते की ती ज्या मिशन साठी गेलेली आहे ते पूर्ण झालं की नाही. रागिणी म्हणते की अगं काही झालं तरी ते मिशन पूर्ण व्हायलाच हवं. त्यानंतर मात्र आता इकडे हॉस्पिटलमध्ये अन्नपूर्णा आजी आणि राजन बाबांना डोकावून पाहत आहे, त्यांच्यावर उपचार सुरू असतात. तर त्यांचे काहीतरी ऑपरेशन सुरू असतं. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब सुहासला प्रश्न विचारतात की बोला नक्की काय घडलं. सुहास रडतच आता सगळं काही सांगायला सुरुवात करतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अन्नपूर्णा मॅडमला का सांगितलं नव्हतं बाबांना घेऊन चालला म्हणून. तेव्हा सुहास रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मॅडम झोपल्या होत्या, मी त्यांना आवाज दिला पण त्यांनी ऐकलं नव्हतं. आता अपघात कसं झालं त्याबद्दल विचारतो तर सुहास पुन्हा खोटं बोलतो आणि म्हणतो की मी साहेबांना रस्त्याच्या कडेने घेऊन चाललो होतो, तिथे एक खड्डा होता, मी साहेबांना पाणी आणण्यासाठी गेलो होतो, अचानक मात्र उतारावरून व्हीलचेअर खाली गेली. तेवढ्यात मात्र बाबांना अचानक गाडीने धक्का दिला, तो गाडीवाला पळून गेला, मला जर उडवलं असतं तर तरी चाललं असतं म्हणून सुहास रडण्याचं नाटक करतो. विनाकारण मात्र आता ह्या म्हणजे बाबावर टेन्शन आलं आणि साहेब माझं काही बरं वाईट झालं असतं तर बरं झालं असतं, निदान ह्या देववंशाला काही झालं तर नसतं. तेव्हा तो नाटक करत बोलत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्या गाडीवाल्याचा आम्ही शोध घेतोय आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. अन्नपूर्णा आजी विचारते की कसे आहे त्यांची तब्येत वगैरे. तर डॉक्टर म्हणतात की पुढचे 48 तास त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे, तुमचे प्रयत्न सुरू आहेत पण काही सांगू शकत नाही. तेव्हा अन्नपूर्णा आजी रडायला सुरुवात करते. तर राजन अन्नपूर्णाला समजावत असतो. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी आई तुळजाईला हात जोडते. तर विश्वास आपल्या मनात हसत असतो आणि म्हणतो की कामिनी मॅडमचा डाव काही फेल जाणार नाही, त्या म्हातारीची नाडी बंद पडल्यानंतरच मी त्याला इथे घेऊन आलो, किती काही झालं तरी हा म्हातारा नाही वाचू शकत. त्यानंतर मात्र निंगी आणि कमळी मात्र इतक्या रात्रीचं आजीला भेटायला येतात. निंगी आता बाहेर उभं राहते दोघी. तर निंगी म्हणते की अगं इतक्या रात्रीचं आपण त्यांना भेटायला आलो, त्यांना चालेल का. तेवढ्यात मात्र आता त्या आत येतात आणि आवाज देत असतात की आजी बाबा असा आवाज देतात काका. तर लगेच रागिणी बाहेर येते. रागिणी म्हणते की काय ग तुला घराच्या बाहेर काढलं होतं, इथे येण्याची हिंमतच कशी झाली. आणि का म्हणते की काय ग कशाला आली आणि मॉम हिला कळत नाही का सेल्फ रेस्पेक्ट नाही केला, सतत काय इथे येत असते न बोलवता. तेव्हा रागिणी म्हणते की हे बघ मॉम इथे नाही, त्यामुळे तुम्ही आताच्या आता इथून निघायचं. तेवढ्यात अनिका म्हणते की आता मला कुठे रिलाइज झालेलं आहे, कारण हिने आता हे टॉप केलेलं आहे एक्झाम मध्ये, त्यामुळे बहुतेक ती आजीला हे सर्व सांगायला आली असेल. म्हणजे काय होईल की आजी खुश होईल आणि हिला बक्षीस देईल, यामुळेच ती इथे आली. आपल्या महाजनांच्या पैशावर ही फुकटी जगते. तर आता कमळीला राग येतो. कमळी रागाने म्हणते की अनिका तुमच्या डोक्यामध्ये कायम घाणाचे कारस्थान सुरूच असतात, त्यामुळे ही तुमच्या डोक्यातील घाण आहे
आम्ही इथे आजींना भेटायला आलो. तर रागिनी म्हणते की तुमचं झाले असेल तर तिकडे दरवाजा आहे, तुम्ही निघा इथे इथून. आजी इथे नाहीत. तर कमळी म्हणते की मला तुमच्यावर विश्वास नाही, मी खोलीमध्ये जाऊन बघतो. तेव्हा आता कमळी जायला निघते तर अनिका तिला अडवते. मी म्हणते की जाऊन दे, कशाला यांच्या तोंडाला लागते, आपण आजीला आल्यानंतर त्यांना भेटूयात, चल आता इथून. आता कमळी आणि निंगी घरातून बाहेर येतात. कमळी आता निंगीला म्हणते की ह्या दोघी एकमेकांना काय समजावतात, नुसतं आजींना भेटायचं एवढंच म्हणलं होतं. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं असं कसं होईल, राजन काका सुद्धा घरात नाही आणि ह्या आजी सुद्धा नाहीत, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, काही झालं तरी काहीतरी झालं असेल असं कमळीच्या डोक्यात येते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.